जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एज्युकेशन सिस्टीम जी महाराष्ट्राची आपली आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? मला खरं सांगू का, कॉम्पिटिशन एवढा वाढलेला आहे. प्रत्येकाला वाटते का माझ्या मुला आम्ही जे सोचलंय त्या माझ्या मुलांना नको. मग जरी आई बापाकडे नसला तरी आई बाप त्याच्या कुवतीपेक्षा मुलांना जास्त देण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. त्याच पद्धतीत आज तुम्ही गव्हर्नमेंट शाळेचे तोच मुद्दा मला बोलायचा आहे तुला. मराठी शाळांची जी कंडिशन आहे आता, तर त्या दिवशीच एक व्हिडिओ बघितला मराठी शाळेचा. बाहेर पाऊस पडतोय आणि विद्यार्थी वर्गात पाणी उपसतायत. गलती होती आणि फडणवीस साहेब सांगतात का आमच्या शाळा मी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो. बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रायव्हेट, तरी पण प्रायव्हेट शाळांमध्ये गर्दी का? मराठी शाळांचा प्रॉब्लेम काय झालाय? मग काय वाटतं याच्यात? तुम्ही आम्ही पहिले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत. हो, बरोबर आहे. त्यावेळेचा जो एज्युकेशन होता तो आता मिळतो का मुलांना? आता गावात कुठल्या योजना आल्या का मुलांना सांगतात तुम्ही जा. मुलांकडून काम केलं चालेवाला पाहतात का कुठल्या दर्जाच्या मुलांना शिक्षण दिलं जाते, त्यांच्याकडून काय कामं करून घेतली जातात हे पाहतात का? नाही. आणि सध्याची कंडिशन महाराष्ट्रामध्ये काय आहे तुम्हीच सांगा. नोकऱ्या राहिल्या नाहीत. ते पगार लाखावर होती ते 30,000वर आणून ठेवलेली आहे. शिक्षण मंत्री तर दिसतच नाही. शिक्षण मंत्री नीट पेपर फुटत चाललेत, सर्व पेपर लीक होत चाललेत. मुलांना शिक्षण द्यायचं कसं? तर तुम्हाला माहितीये का हे कशामुळे होते? माहितीये? विचार केलात? खोलवर विचार करा. आज जर जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या आणि होत चालल्यात. राज्यातील 255 मराठी शाळा बंद झाल्यात. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील 255 मराठी शाळा बंद करण्यात आल्या. सर्वस्व जबाबदार हे महाराष्ट्रातले सत्तेत असलेले सरकार आहे. ते विचार कसं काय? हो, लक्षात ठेवा. स्कूल कॉलेज ह्यांचे बरोबर आहे. डोनेशन आणि फी एवढ्या वाढल्यात. त्यांच्या प्रायव्हेट प्रत्येक मंत्र्यांचे त्यांच्या नावाचे कॉलेजेस आहेत. त्यांच्या हा मुद्दा एक भरपूर महत्त्वाचा. तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये एकदा चेक करून बघा का तुमच्या जिल्ह्यामध्ये जे मंत्री आहेत आता जे सध्याचे, त्या मंत्र्यांच्या संस्था किती आहेत आणि शाळेच्या ट्रस्ट हे लोकांनी जास्त प्रायव्हेट शाळा खोललेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांच्या स्कूल कॉलेजेस आहेत आणि त्याला नाव दिलं जातं इंटरनॅशनल. आणि आपली काय जनता साधी बोली, हा त्याचा मुलगा जातो मग माझा मुलगा का नाही? इंटरनॅशनल आहे ती, मग त्याला आपण भरमसाठ डोनेशन देतो आणि भरमसाठ फी ही भरतो. बरोबर आहे. एज्युकेशन आहे तर त्याच्यासोबत परत जॉब पण त्या लेवलला पाहिजे. मोदी साहेबांनी सांगितलं 1 करोड रोजगार देणार होता मी. आता नोकऱ्या जायच्या वेळ आलेली आहे. जे बाहेरला गेले ते पण आता पहिला, आता मोदींच्या फॉरेनर पॉलिसी मुलं आता ती पण बेरोजगार व्हायला लागले. भारत देशातील रोजगार बाजारामध्ये सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत त्यातून सुमारे 2 कोटी नोकऱ्या पुढच्या काही वर्षात गमावल्या जातील. हो ना. मग ह्याला जबाबदार कोण? तुम्ही आम्ही जनता. कारण ह्यांना निवडून कोण देते? आम्ही 500 रुपये घेऊन.